घरी लवकर जाण्याच्या घाईत आपण बऱ्याच वेळा विसरून जातो की बऱ्याच लोकांचे घर सुद्धा नाही। मित्रांनो, आकार स्टोरी चॅनलवर मी आहे सुधीर खडे। एकदा काय झालं की एक श्रीमंत माणूस आपल्या ऑफिस मधून त्याच्या महागड्या कार मधून निघाला। ड्राइव्ह करत असताना ऑफिस पासून थोडं दूर आल्यावर त्यानं पाहिलं की रोडने गाड्यांमधून वाट काढत एक मुलगा धावत येत आहे। त्या मुलाला तो बघतच असतो, तेवढ्यात एक वीट जोरात येऊन त्याच्या कारच्या काचेवर आदळते। त्याला कळत नाही या छोट्याशा मुलाने धावत येऊन त्याच्या कारवर वीट का फेकली आहे। तो समोर जाऊन गाडी टर्न करतो आणि खाली उतरून तो त्या मुलाला धावत जाऊन शोधायचा प्रयत्न करतो। तो त्या मुलाचा कान पकडतो, त्याला बाजूला घेतो आणि त्याला विचारतो की हा काय मूर्खपणा आहे, तू माझ्या कारवर वीट का फेकली आहेस। तो मुलगा खूपच नम्रतेने म्हणतो की सर, मला माहिती आहे माझा तुम्हाला खूप राग आला असेल, तुम्हाला मला मारावंसं वाटत असेल, पण काय करू, माझा आवाज कुणाला ऐकायलाच येत नाही, मला वीट फेकून मारावी लागली। बराच वेळापासून मी मदत मागतोय, कुणी माझं ऐकूनच घेत नाहीये। बराच वेळापासून मी मदत मागत आहे, कुणीच माझ्याकडे लक्ष देत नाहीये। सर म्हणाले, काय झालं मला सांग। तो मुलगा सांगू लागला की सर, माझ्या भावाला एका बाईकवाल्याने टक्कर मारली आणि तिथून पळून गेला। त्याचं रक्त वाहत आहे, तो इतका भारी आहे की मी त्याला उचलून इथपर्यंतही आणू शकत नाही। तो रोडच्या पलीकडे असल्यामुळे मी त्याला लोकांना दाखवूही शकत नाही। त्याला मदत करा, मला मदत करा, कुणीच माझं ऐकून घेत नाहीये, म्हणून मला कारवर वीट फेकून मारावी लागली। आता हा जो श्रीमंत माणूस होता, हा ऑफिसमधून घाईनेच निघाला होता। घरी जायला त्याला आधीच लेट झालं होतं। तो त्याच्या सोबत गेला। खरंच तो वजनाने भारी मुलगा होता, त्याला त्याने उचलून आणलं। दोघांनी त्याला कारमध्ये बसायला मदत केली। त्याच्या रक्ताच्या डागांनी कार खराब होऊ लागली, पण ठीक आहे, काहीच हरकत नव्हती। त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट केलं। जेव्हा डॉक्टर म्हणाले की हो, आता हा मुलगा धोक्याच्या बाहेर आहे, तेव्हा ते साहेब आपल्या घरी जायला निघाले। यावेळी कारचा स्पीड खूप कमी होता। साहेब घरी पोहोचले, गाडी पार्क केली, त्या काचेवर नजर गेली। काच तर खूपच खराब दिसत होती, कारण त्यावर वीट पडली होती। पण त्यांनी विचार केला की हे आता रिपेअर करणार नाही, कारण हा क्रॅक मला आयुष्यभर याची आठवण देईल की इतकेही कठोर बनू नका की आयुष्याला मदत मागण्यासाठी वीट फेकून मारावी लागेल। त्याला हे सांगावं लागेल, कुणाला तरी तुमच्या मदतीची गरज आहे। आयुष्य तुम्हाला कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत आहे, आयुष्य तुमच्या कानात ओरडते, पण तुम्ही ती गोष्ट मनावर नाही घेत। पुन्हा आयुष्यात त्या विटा येऊ लागतात। म्हणून इतकंच सांगेन की तुम्हालाही ईश्वर कुणातरीसाठी ईश्वर बनवून कधीतरी पाठवेन। म्हणून एकमेकांची मदत करा, आयुष्यात पुढे जात राहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा। पुन्हा भेटू नवीन कथेसह, तोपर्यंत नमस्कार।